हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आज आपण बघणार आहोत क्लास 7 हिंदी चॅप्टर नंबर 3 दादी माँ का परिवार क्वेश्चन आन्सर। त्यामध्ये प्रश्न पहिला आहे शब्दार्थ। तर काय आहेत शब्दार्थ बघूयात। एक, निपट। निपट म्हणजेच काय? केवळ, मात्र। नंबर 2, आबाद। आबाद म्हणजे काय? भरापुरा। नंबर 3, बुहारणा। बुहारणा म्हणजे स्वच्छ करणं। नंबर 4, दिन। दिन यानी दुनिया, संसार। नंबर 5, खलिहानी। खलिहानी म्हणजे कटी फसल रखने का स्थान। नंबर 6, क्लांत। क्लांत यानी थका हुआ। 7 नंबर, कलरव। कलरव म्हणजे पंछियों की मधुर ध्वनि। नंबर 8, आनन फणन। आनन फणन का मीनिंग होता है शीघ्रता से। त्यानंतर प्रश्न दूसरा, रिक्त स्थानों की पूर्ति करो। त्यामध्ये 1 नंबर आहे, घर के आंगन में बरगद का पेड़ था। तर आन्सर काय आहे आपलं? बरगद। नंबर 2, चिड़ियों में मातम छा गया। तर यामध्ये आन्सर काय आहे? तर मातम। नंतर नंबर 3, मुनमुन थी उनकी हमजोली। तर इथं हमजोली हे काय आहे? आन्सर आहे। त्यानंतर नंबर 4, चिंकी से तनिक याचना करो। तर इथं आन्सर आहे आपलं याचना। प्रश्न तीसरा, कथन के सामने सही और गलत का चिन्ह लगाओ। म्हणजेच काय आहे? जे वाक्य आहे ते जे बरोबर असेल तर राईटचं चिन्ह द्यायचं आहे आणि जर चुकीचं असेल तर रॉंगचं सिम्बॉल द्यायचं आहे। त्यामध्ये 1 नंबर, नीलू पेड़ के नीचे बिल बनाकर रहती थी। तर नीलू कुठे राहत होती हे आपल्याला माहीत आहे, म्हणजेच हे वाक्य कसं आहे? चुकीचं आहे, म्हणून ते क्रॉस लिहायचं आहे। त्यानंतर नंबर 2, खेल खेल में वे लड़ भी पड़ते। तर खेळता खेळता ते काय करायचे? लढत म्हणजे भांडणं करायचे। तर हे वाक्य काय आहे? बरोबर आहे, म्हणून ते राईट टिक मार्क करायचं आहे। त्यानंतर नंबर 3, गजब एकता थी उन सब में। ते काय सांगितले? ते त्यांच्यामध्ये खूप एकता होती। तर बरोबर आहे, म्हणून हे वाक्य पण कसं आहे? बरोबर आहे, म्हणून ते राईट टिक मार्क करायचं आहे। त्यानंतर नंबर 4, नीलू के बच्चों के नाम। त्यानंतर नंबर 4 आहे, नीलू के बच्चों के नाम थे चुस्कू मुस्कू। तर काय नाव होतं नीलूच्या मुलांचं? चुस्कू मुस्कू होतं का? तर नाही आहे, म्हणून मग इथे काय करायचं आहे? क्रॉस लिहायचं आहे। त्यानंतर नंबर 5 आहे, चिंकी की आँखों में आंसू थे। तर हे कसं वाक्य आहे? बरोबर आहे, म्हणून इथे राईट टिक मार्क करायचं आहे। त्यानंतर प्रश्न चौथा, घटना के अनुसार क्रम लगाकर लिखो। तर इथं काय दिलेलं आहे? तुम्हाला खालीवरती सेंटेन्सेस दिलेली आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे? जसं त्या स्टोरीमध्ये किंवा त्या जसं कथेमध्ये जसं सांगितलेलं आहे त्याने आपल्याला त्यांचा क्रम लावायचा आहे। तर आन्सर काय द्यायचं? 1 नंबरचं सेंटेन्स येणार आहे, घर के आंगन में बरगद का पेड़ था। त्यानंतर 2 नंबर येणार आहे, चिंकी ने भी 2 बेटों का उपहार दिया। नंबर 3, टीनू मीनू चुस्कू मुस्कू खेलने लगे। आणि नंबर 4, एक साथ उड़ने को रहेंगे तैयार। ओके, तर इथं आपला चौथा प्रश्न कंप्लीट झालेला आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, नीचे लिखे वाक्य किसने किससे कहे। तर काय सांगायचं इथे? कोणी कोणाला म्हणाले। ओके, त्यात 1 नंबर आहे, अरे मैं फंस गई। तर कोण म्हणालं होतं असं? मग आन्सर आहे, मुनमुन ने बाकी पक्षियों से कहा है। नंबर 2, आखिर चाहते हो कैसी एकता। कोण म्हणाले हे? मग मुनमुन ने टीनू से कहा है। नंबर 3, बहुत देर से आई हो नीलू आज। आन्सर आहे, मग कोण म्हणाले असं नीलूला? दादी। मग काय येणार आहे उत्तर? दादी ने नीलू से कहा है। नंबर 4, हम एक है पर करे क्या। मग हे कोण कोणाला म्हणाले? तर आन्सर काय आहे? नीलू ने दादी से कहा है। त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक वाक्य में लिखो। काय करायचे आहे? प्रश्नांची उत्तरे एका एका वाक्यामध्ये लिहायची आहेत। त्यामध्ये नंबर 1, चिडिया कहाँ रहती थी। तर चिडिया कुठे राहत होती? तर काय आहे आन्सर त्याचं? मग चिडिया घर के आंगन में बरगद के पेड़ पर घोंसला बनाकर रहती थी। नंबर 2, बहेलिया कब ठगासा रह गया। आन्सर काय आहे? मग याचं उत्तर आहे, जब सभी पक्षी एक साथ जाल लेकर उड़ गए तब बहेलिया ठगासा रह गया। नंबर 3, दादी माँ सुबह उठकर क्या करती।
आन्सर आहे त्याचं सुबह उठकर दादी माँ घर बुहारती संवारती, आंगन में आसन धरती, खाना बनाती खाती, परिवारजनों से बतियाती। नंबर 4, चुस्कू मुस्कू ने किससे जाल काटा। तर आन्सर काय आहे? चुस्कू मुस्कू ने अपने पैने दांतों से जाल काटा। त्यानंतर प्रश्न 7वां, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 2-3 वाक्य में लिखो। तर काय करायचं आहे ते अगोदर आपण जे पाहिलं तर एका वाक्यात लिहायचे होते, पण आता इथे 2-3 वाक्यामध्ये तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत। त्यामध्ये नंबर 1, दादी के परिवार में कौन कौन थे। तर दादीच्या परिवारमध्ये कोण कोण होतं असं त्यांनी विचारलं आहे। तर काय आहे आन्सर? दादी के परिवार में नीलू चिड़िया थी जो अपने 2 बच्चों टीनू मीनू के साथ आंगन के बरगद के पेड़ पर घोंसला बनाकर रहती थी। पेड़ के नीचे बिल बनाकर चिंकी चूहिया रहती थी। चिंकी के भी 2 बच्चे चुस्कू मुस्कू थे। त्यानंतर 2 नंबर, चिड़ियों में मातम क्यों छा गया। आंसर काय आहे मग त्याचं? एक बार शाम के समय बहुत से चिड़े चिड़िया धान के खेत में दाना चुग रहे थे। वहाँ एक बहेलिए ने अपना जाल बिछा रखा था। दाना चुगने के बाद जब चिड़िया अपने घर जाने के लिए उड़ने लगी तो सब जाल में फंस गई, इसलिए चिड़ियों में मातम छा गया। क्वेश्चन नंबर 3, चिड़िया जाल से किस प्रकार मुक्त हुई। तर आंसर आहे टीनू मीनू के कहने पर सभी चिड़ियों ने एक साथ जोर लगाया और जाल को लेकर उड़ने लगी। उड़ते उड़ते सब दादी माँ के घर पर पहुँचे। वहाँ दादी माँ के कहने पर नीलू और मीनू ने चिंकी से जाल काटने की याचना की। चिंकी और उसके दोनों बच्चों चुस्कू मुस्कू ने अपने पैने दांतों से जाल को काट दिया। त्यानंतर क्वेश्चन नंबर 8, निम्नलिखित शब्दों के वचन बदलकर वाक्य में प्रयोग करो। तर इथे काय दिलेले आहेत? काही शब्द दिलेले आहेत आणि त्यांचं वचन बदलायचं आहे आणि त्यांचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे। त्यामध्ये 1 नंबर आहे थैलिया। थैलिया हे अनेक वचन आहे, मग त्याचं एक वचन बनवायचं आहे। मग काय होणार आहे? थैली। आणि त्याचा वाक्यामध्ये उपयोग, हमें पॉलीथीन के स्थान पर कपड़े की थैली का प्रयोग करना चाहिए। त्यानंतर नंबर 2, पंखा। पंखा हे एक वचन आहे, मग त्याला अनेक वचन करणार आहोत आपण। मग काय होईल ते? पंखे। आणि त्याचा वाक्यामध्ये उपयोग, दोनों पंखे खराब हो गए हैं। त्यानंतर नंबर 3, दीवार। दीवार हे एक वचन आहे, म्हणून त्याला आपण अनेक वचनमध्ये करायचं आहे। मग काय होणार आहे ते? दीवारे। आणि दीवारे हा शब्द वापरून आपल्याला त्याचं वाक्य बनवायचं आहे। तर काय आहे वाक्य बघूयात आपण। पुताई के बाद घर की दीवारें चमक उठी। त्यानंतर नंबर 4, राजा। राजा का अनेक वचन भी राजा ही आएगा। मग इथे काय येणार आहे वाक्य? दशरथ एक प्रतापी राजा थे। नंबर 5, वस्तुएं। वस्तुएं हा अनेक वचन शब्द आहे, मग त्याला आपल्याला अगोदर त्याचा एक वचनी शब्द लिहायचा आहे। मग तो काय येणार आहे? वस्तू। आणि आता वस्तू हा शब्द वापरून आपल्याला त्याचं वाक्य बनवायचं आहे। किसी प्राणी और वस्तु के नाम को संज्ञा कहते हैं। त्यानंतर नंबर 6, भेड़िया। भेड़िया हा एक वचन शब्द आहे, मग त्याचं अनेक वचन लिहायचं आहे। तर काय येणार आहे ते? भेड़िये। आणि मग त्याचं वाक्यात उपयोग, सभी भेड़िये आग से डरकर शिकार छोड़कर भाग गए। त्यानंतर नंबर 7, बहु। बहु हा एक वचन शब्द आहे आणि आपल्याला त्याचं काय लिहायचं आहे? अनेक वचन शब्द लिहायचा आहे। मग बहुचा अनेक वचन शब्द येतो बहुए। आणि वाक्यात उपयोग काय येणार आहे? तीनों बहुएं दिन रात बीमार सास की सेवा में लगी रहती है। नंबर 8, रोटी। रोटी हा एक वचन शब्द आहे, मग त्याचा अनेक वचन काय होणार आहे? रोटिया। आणि रोटिया हा शब्द वापरून आपल्याला त्याचं वाक्य बनवायचं आहे। मग काय होईल वाक्य? डिब्बे में रखी सारी रोटियां बंदर ले गए। ओके, तर मुलांनो इथे आपलं चॅप्टर नंबर 3 दादी माँ का परिवार याची प्रश्न उत्तरे पूर्ण झालेली आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। लवकर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।